हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मीची. तर आज आपण पदावली सोडवणार आहोत. बघा, 4 + 2 × 5 + 12 भागिले 6 वजा 8 वजा 2. तर आपण ह्या गणितात काय करणार? डाव्या साईडने गुणाकार आणि भागाकार असला की डाव्या साईडने जो पहिला असेल त्याला पहिला सोडवायचं, नंतर ह्याला भागाकार असला पहिला तर भागाकार, गुणाकार असला तर गुणाकार. हां, आणि हा सोडवला म्हणून काय नाही, बोर्डमार्क्स रूलनुसार भागाकार पहिला सोडवला तरी चालतो. इथे अधिक आहे, अधिक बेरीज आणि वजाबाकी हे मात्र लास्टला ठेवायचं. चला आपण पहिला डाव्या साईडने सुरुवात करूया, म्हणजे इकडून आहे तसंच लिहायचं. पहिलं 4 अधिक ह्यांचा गुणाकार पहिला करूया. 4 अधिक चिन्ह तसंच लिहायचं. 5 दुने 10 हे सोडवलं. आता अधिक हे लगेच सोडवलं तरी चालतं, पण लिहून घेऊया स्टेप. आहे तसंच लिहिलं बरोबर. 4 अधिक 10 अधिक आता ह्यांचा भागाकार 12 भागिले 6 म्हणजे 6 दुने 12, 2 आलं दुने. आता हे आहे तसंच वजा 8 वजा 2. आता आपण बेरीज पहिली करायची बरोबर. 4 अधिक 10 अधिक 2 हां किती होतात? 4 आणि बघा 10 आणि 2 12, 2 आणि 10 12, 12 आणि 4 16. वजाचं चिन्ह, वजा आणि वजा आपण काय करतो, समान चिन्ह असलं की बेरीज करतो. मग वजा लिहूया. आणि 8 आणि 2 किती होणार? 10. चिन्ह आहे ते त्यांचं. आता काय करणार? ह्याचं अधिक ह्याचं वजा, मग 16 वजा 10 किती राहणार? 16तून 10 गेले 6 राहिले. समजलं? आता आपण आणखी एक ह्याच्यापेक्षा थोडं कठीण गणित घेऊया. चला मग हे एक झालं आपलं गणित. दुसरं काय करूया? 4चा वर्ग घेऊया. 4चा वर्ग अधिक 5 घेऊया. कंसात काहीतरी घेऊया. 7 वजा 2 अधिक 5. चला नंतर गुणिले किंवा वजा घेऊया. वजा 4 घेऊया. गुणिले काहीतरी घेऊया, 7 घेऊया. बघूया. आणि आता आपण सोडवूया. बोर्डमास रूलनुसार पहिलं ब्रॅकेट सोडवतात, म्हणजे कंस आहे ना, कंचे भागू बेव पण म्हणतात मराठीमध्ये. तर आपण पहिलं कंस सोडवूया. बाकी आहे तसंच उतरून घ्यायचं खाली. चला 4चा वर्ग अधिक 5 कंसातलं कंसातच ठेवूया अगोदर सोडवून. 7 वजा 2 किती झाले? 7तून 2 गेले. पहिलं आपण काय करायचं? बेरीज करायची. हे 7ला कोणतंही चिन्ह नाही, याचा अर्थ हे अधिक 7 आहेत आणि हे अधिक 5 आहेत. 7 आणि 5 किती होणार? 12. 12 वजा 2 12 लिहिलात तरी चालेल. पहिलं 7 असे अधिक 5 इकडे घ्यायचे आणि मग हे वजा 2 इकडे घालायचे. एक स्टेप वाढणार, बाकी काही नाही. वजा हे आहे तसं 4 गुणिले 7. 4चा वर्ग अधिक 5 कंसात 7 आणि 5 किती? 12 वजा 2. डायरेक्ट 2 घालून 10 लिहिलात तरी चाललं असतं, पण समजायला पाहिजे म्हणून मी हे केलं. आता बघा हे आहे तसंच लिहिलं. काही कठीण नसतं, फक्त डोकं शांत ठेवून करायचं असतं. आता आहे तसंच इथपर्यंत लिहायचं. कंस काढून टाकायचा आणि कंसाच्या बाहेर कोणतंही चिन्ह नाही, याचा अर्थ इथे गुणाकार होणार. हे आधी सोडून घेऊया. बरोबर. 4चा वर्ग अधिक 5 12तून 2 गेले किती राहणार? 10. आणि इथे कोणतं साईन येणार? चिन्ह काही नाही, म्हणजे गुणाकार. 12तून 2 गेले 10. हे बाकीचं आहे तसंच. वजा 4 गुणिले 7. आता काय? तर आता कंस आपला सोडवून झालेला. आता कंस नाही आहे ना, मग कंचे
किंवा बोर्ड मास बी ब्रॅकेट झालं ओ म्हणजे ऑप ऑप म्हणजे एक अधिक वजाबाकी म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कंस हे सोडून आणखी याच्या व्यतिरिक्त जे काही असेल तर ते पहिलं सोडवायचं. आता 4चा वर्ग आहे ना, मग ते 4चा वर्ग अगोदर आपण करूया. बरोबर 4चा वर्ग किती 4 चोक 16 16 अधिक आहे तसंच अधिक 5 गुणिले 10 वजा 4 गुणिले 7 बरोबर हे आहे तसंच. आता यांचा गुणाकार हे एकदा हे नंतर केलं तरी चालतं आणि एकदम केलं तरी चालतं. हां इथे वजा चिन्ह आहे म्हणजे तेवढीच किंमत राहणार एकदम काढली तरी आणि नंतर काढली तरी. 16 अधिक 10 पाची 50 वजा 7 चोक 28 लिहिले तरी चालेल आणि आहे तसंच लिहून स्टेप वाढवली तरी चालेल. बरोबर आता हे करायला पाहिजे. 16 अधिक 50 वजा 4 7 किती 7 चोक 28 28 हे वजा झाले सॉरी 28 हां 28. आता आपण यांची पहिली बेरीज करून घ्यायची. बरोबर 0 आणि 6 6 5 आणि 1 6 म्हणजे 50 आणि 16 50 आणि 10 60 आणि 6 66 बरोबर आहे ना. वजा 28 वजा 28 बरोबर किती झाले इकडचा इकडे एक घ्यायचा 16 झाले 16तून 8 गेले 8 इकडे 5 राहिले 5तून 2 गेले 3 आणि साईन मोठ्याचं म्हणजे अधिक इकडे करून बघा 66 वजा 28 बघा 6तून 8 जात नाही इकडचा इकडे एक घेणार मग इकडे किती राहणार 5 राहणार आणि इकडे ह्याचे 16 होणार. हां एक दशक घेणार म्हणजे 10 घेणार 10 आणि 6 16 होणार. 16तून 8 गेले 8 राहिले 5तून 2 गेले किती राहिले 3 आहे ना बरोबर 38च. बघा समजलं. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.